वरतीच हा जो मकोका लावण्यात आलेला आहे तो देखील तशाच पद्धतीने लावला गेला त्या संदर्भामध्ये जी सूत्रांची माहिती आहे। विशेष म्हणजे हत्येचा खंडणीचा प्रकार आणि खंडणीच्या प्रकारातून गंभीर हत्येचा प्रकार घडलेला होता, अॅट्रॉसिटीचा देखील प्रकार घडलेला होता। आणि या संदर्भामध्ये धनंजय देशमुख यांनी काल आक्रमक आंदोलन केलं होतं, टाकीवरती चढून चोले स्टाईल आंदोलन केलं होतं आणि देशमुख कुटुंबाची मागणी होती की वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई केली जावी। तर संतोष देशमुख यांच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहे। जितेंद्रजी, एक मोठी बातमी येते, वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, त्यांना मकोका लावला ही गोष्ट खरी आहे, पण त्यांच्या खुनामधला त्यांच्या सहभागाबद्दल सरकार काहीच बोलत नाही, काहीच होत नाहीये। बातमी तरी अशीच समोर येते की हत्या प्रकरणात ताबा मागितला जाऊ शकतो, पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आता तरी एक्झॅक्टली का मागितला नाहीये? एवढं काय तो कोणाचा जावई एवढा की त्याचा ताबा मागायला गव्हर्नमेंट घाबरतं? पण तरी जितेंद्रजी, आत्ताची ही मोठी उपलब्धी आहे की मकोका लावलाय, आता अधिक फास आवळला जाईल त्याच्या भोवती। असं आहे की सरकार जर प्रेशर मध्ये काम करत असेल आणि मग प्रेशर पडल्यानंतर मकोका लावत असेल, ती योग्य नाही ना। अजून एक फक्त या मकोका संदर्भातच प्रतिक्रिया नको होती, तर अजून एक बातमी आज समोर आली की बेहिशेबी मालमत्ता, बेनामी मालमत्ता याच्या संदर्भात सुद्धा ईडी कदाचित कारवाई करू शकते, कारण पुण्यामध्ये त्याची बेहिशेबी बेनामी मालमत्ता समोर आली आहे। जितेंद्रजी, अजून नुसत्या बातम्यांवरती बाईट देणं हे माझं काम आहे। जितेंद्र आव्हाड दूरध्वनीवरून आपल्या सोबत होते आणि प्रतिक्रिया देत होते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याबरोबर आहेत। अंजली ताई, एक मोठी बातमी अशी येते की मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय आणि मकोका अंतर्गत वर कारवाई होईल। अंजली ताई, आवाज येतोय? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत आहेत। याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत होते, आता नरेंद्र पाटील जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशीही बोलूया। नरेंद्रजी, एक सगळ्यात मोठी बातमी येते, वाल्मिक कराडवर मकोका लागलाय। नाही, खूप चांगली बातमी आहे। फक्त आम्हाला अपेक्षा होती की हा जो निर्णय आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी जो घेतलेला आहे तो काही दिवसापूर्वी घेतला गेला पाहिजे होता। दुसरी गोष्ट आहे की पोलिसांचं याच्यामध्ये काहीच काम दिसत नाही आम्हाला, कारण हे स्वतः सरेंडर झालेत। जे 2 मारेकरी आहेत ते स्वतः सरेंडर झालेले आहेत, वाल्मिक कराड सरेंडर झालेलं आहे। त्याच्यामुळं ठीक आहे, जे झालं ते चांगलं आहे, पण त्याला कुठल्याही प्रकारे अजून सूट मिळता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे। हो, आता हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा ताबा मागितला जाऊ शकतो असं कळतंय। नरेंद्रजी, काय म्हणताय? हत्या प्रकरणामध्ये सुद्धा आता त्याचा ताबा मागितला जाऊ शकतो असं कळतंय। खरी गोष्ट आहे, बीडचा एक मुलगा म्हणतोय, आमदार म्हणतात, लोकप्रतिनिधी म्हणतात, पार्लिमेंटमध्ये खासदार बोलतात। एवढं डिले का? एवढं डिले जर इन्व्हेस्टिगेशनच्या नावावरती केलं असेल तर स्वागत आहे, परंतु याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली मला खूप मोठं राजकारण दिसतंय, कुणाला तरी वाचवायचं प्रकरण चाललेलं आहे। आणि दुर्भाग्य आहे की अशा प्रकारची एक सरपंचाची हत्या होते, ह्याला लोक जातीचं राजकारण द्यायला लागलेले आहेत। परंतु जी कारवाई झाली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, व्यक्तिशः मी स्वागत करते। नरेंद्रजी, आज असं पण बघायला मिळालं की वाल्मिक कराडचे समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी, बीडमध्ये, बीडच्या परळीमध्ये, आणि त्याची आई सुद्धा पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला बसलेली होती। नाही, ठीक आहे, त्याच्या समर्थनामध्ये काही लोक आंदोलन करत असतील त्यांनी करावं। मध्यंतरी काही ओबीसी समाजाचे पुढारी, स्वतःला पुढारी समजतात, ते पण वाल्मिक कराडच्या बाजूनी बोलत होते। ठीक आहे, त्यांनी त्यांचं करावं। आम्हाला गुन्हेगार वाटला ना, आणि आम्ही जरी गुन्हेगार म्हटलो तरी पोलिसांचं काम आहे ते शोधून काढणं, गृह विभागाचं काम आहे शोधून काढणं। आणि हे सगळं अजून मला असं वाटतं की मूळ स्वर्गीय संतोष देशमुखांचे मारेकरी, त्याचबरोबर त्यांनी केलेले व्हिडिओ कॉल्स, त्याचबरोबर तो आका, या सगळ्यांची यादी अजून भक्कम झाली पाहिजे। याच्यासाठी पोलीस यंत्रणेने काम केलं पाहिजे। एक शेवटचं पुन्हा विचारते की वाल्मिक कराडवर मकोका लागला म्हणजे यापुढे अजून एक मोठी उपलब्धी आहे या सगळ्या प्रकरणातली, आणि अधिक फास आवळला जाईल, तपासाला गती आली असं म्हणायचं? खरं म्हणजे
ह्याच्यामध्ये मुकापो लावणं खूप चांगली गोष्ट जरी असली तरी अजूनही खूप चांगल्या पद्धतीने तपास सुरू केला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप हत्या, खूप मर्डर्स, कधीतरी अंजलीताई दमाने बोलतात, कधीतरी आमचे जितेंद्र आव्हाड बोलतात, आमचे सुरेश दस बोलतात. ह्याच्यावरती डिपार्टमेंटनी ग्रॅव्हिटी समजून त्याच्यावरती चौकशी करणं गरजेचं आहे. नक्की. नरेंद्रजी, धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिली त्याबद्दल. मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील आपल्याशी बोलत होते. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली, जे आक्रोश मोर्चे झाले, त्याच्या व्यासपीठावर नरेंद्रजी आपल्याला दिसलेले होते. आपण ही महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत. वाल्मिकवर हत्येचा कट रचल्याचा SITनं आरोप केलेला आहे. SITचे अधिकारी मकोका कोर्टामध्ये काही वेळात दाखल होतील. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, वाल्मिक कराडवर मकोका लागलेला आहे. मला असं वाटतं की हा मकोका फार 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 उशिराने लागलाय आणि कुठलाही मोठा तीर